नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या कथित लव जिहादची प्रकरणं रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा आणते. या विधेयकाचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाने तयार केलाय. या विधेयकासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या आतापर्यंत 2 ते 3 बैठका झाल्यात. हिंदू महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करणं किंवा संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नाला नकार देणं असे प्रकार वाढतायत. त्यामुळे भाजपच्या अनेक आमदारांनी लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी केली होती. या विधेयकाची सद्यस्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका आतापर्यंत झाल्यात. कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे दिल्याची माहिती आहे. इतर राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्याचा समितीकडून अभ्यास केला जातोय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान इथल्या कायद्यांचा अभ्यास होतोय. आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव यांनी या प्रस्तावित कायद्याचं केलेलं विश्लेषण पाहूया. जेव्हा आपण बोलतो की धर्मांतर कायदा, तेव्हा आपलं फ्रीडम ऑफ रिलिजन जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, जे आर्टिकल 25 to 30 मध्ये लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या राईट्स आपल्याला दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत की त्याच्याबद्दल काय आपले अधिकार आहेत आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल. तर त्या अधिकाराच्या लिमिटमध्ये राहून जर कोणी कुठली कारवाई करत असेल, कोणी कुठली व्यक्ती, तर त्याच्यावरती सरकारला कुठलाही कायदा करून बंधन आणता येणार नाही. कायदा तुम्हाला धर्माचा अधिकार आहे, तुम्हाला कुठलाही धर्म पालन करायचा अधिकार आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुसऱ्याचा वापर त्या धार्मिक गोष्टीसाठी आणि ते पण विध्वंसक गोष्टीसाठी जर वापर होत असेल तर सरकार असे कुठलाही कायदा आणू शकतो. कारण त्या गोष्टी असतात ते धार्मिक नसतात, म्हणजे तुमचं ते रिलिजियस राईट नसतात. तुम्ही जेव्हा लव जिहाद हा प्रश्न येतो म्हणजे याचा अर्थ काय येतो, तुम्हाला काहीतरी जिहाद करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही लव जिहाद हे वापरतायत. तुम्ही दुसऱ्या धर्माच्या मुलींना तुमच्या फसवून तुमच्या धर्मात धर्मांतर करून घेतायत आणि त्याच्यानंतर गैरवापर होतो आहे. जर असा कुठला तरी गैरवापर होत असेल आणि शासनाला ते दिसत असेल तर अशी अपेक्षा नाही आहे की शासनाने शांत बसावं, नाही ह्या कायद्यात बसत नाही, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीवरती जेव्हा सखोल अभ्यास होईल, समिती याच्याबद्दल सगळा अभ्यास करतील आणि सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय याच्याबद्दल बघायला लागतील. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा कायदा होईल आणि जर कायद्याचं ऑब्जेक्ट असेल की कुठले विध्वंसक गोष्ट अवॉइड करायची, तर नक्कीच हा कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड असेल.